नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणार आहोत आपल्या नवीन पाठाकडे. तर त्याचे नाव आहे वर्ग समीकरणे. आता वर्ग समीकरणे आपण काय कशाला म्हणतो आणि त्यात थोडंफार माहिती जाणून घेऊया. तर चला आपण जाऊया आता वर्ग समीकरणे. 2चा आहे पाठ क्रमांक 2, वर्ग समीकरणे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे, आपण गेल्या वर्षी बहुपदी आपण त्याचे बहुपदी, वर्ग बहुपदी आणि रेषीय बहुपदी हे पदी दोन्ही बहुपदी आपण अभ्यासलो आहोत आणि त्याच्याबद्दल आता आपण थोडंफार जाणून घेऊया. तरी पहा, तर विद्यार्थी मित्रांनो, तर वर्ग समीकरण म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी वर्ग समीकरणामध्ये आपण पाहिलेले आहे. तर त्याच्यामध्ये आपण वर्ग समीकरण सामान्य रूप पाहून घेऊया. तर सामान्य रूप आहे वर्ग समीकरणाचं, पहा, ax चा वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0. तर हे आहे सामान्य रूप. सामान्य रूप वर्ग समीकरणाचे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत त्यांचं जर सामान्य रूप पाहायचं तर त्याच्यामध्ये बघा, आता सामान्य रूप हा जो आहे हा वर्ग समीकरणाचा आहे. आपण गेल्या वर्षी असं पाहिले होते, पहा उदाहरणार्थ वर्ग 9 मध्ये आपण पाहिलेला आहात. पहा, a x चा वर्ग प्लस c किंवा bx प्लस c बरोबर 0 असं आपण पाहिले आहे. तर हे आहे बहुपदी. बहुपदी आपण गेल्या वर्षी अभ्यासलो आहोत, पण आज आपण बहुपदी म्हणजे बहुपदी आणि गेल्या वर्षी आपण अभ्यासलो आहोत, पण आज आपण वर्ग समीकरणे हा अभ्यासणार आहोत. तर वर्ग समीकरणे म्हणजे काय, ज्याची कोटी आपण कोटी अभ्यासलेले आहेत. कोटी म्हणते त्याला, कोटी म्हणते त्याची कोटी 2 असेल त्याला वर्ग समीकरण असे म्हणतात. उदाहरणामध्ये इथं मी लिहितो एखादी समीकरण, पहा, 4x चा वर्ग प्लस 5x प्लस y बरोबर 0 किंवा अशा भरपूर अशी उदाहरण देता येऊ शकतात आपल्याला. ह्या वर्ग समीकरणामध्ये आणखी भरपूर आपल्याला त्याचे उदाहरणं देऊ शकतो आपण. तर आता समोरचे जो अभ्यासक्रम आहे तो आपण त्याला डायरेक्ट जाऊया. आता चला, काही समीकरणे आहेत त्यांची तुम्हाला हे करून दाखवतो मी. बघा, कोणते दोन वर्गीय समीकरणे लिहा. सराव संच 2.1 जस्ट बघत आहे मी. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण समोर जाऊया. लवकरात लवकर, आपल्याकडे जास्त म्हणजे वेळ नसतोय. बोर्डाच्या पेपरची तयारीसाठी आपल्याला समोर जायचं असते, त्याच्यामुळं आपण डिटेलमध्ये तेवढं काही सांगणार नाही आहे. त्याच्यामुळं एवढं लक्षात ठेवा की ax चा, हे सूत्र लक्षात ठेवा, ax चा वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 हे एक सामान्य रूप आहे, एवढं लक्षात असू द्या. चला, कशाचे, वर्ग समीकरणाचे सामान्य रूप. वर्ग समीकरणाचे सामान्य रूप करणाचे सामान्य रूप पेपरसाठी 2 मार्कसाठी विचारला जाऊ शकतो प्रश्न.
एखादी आपल्या समीकरण देतात, 1-2 समीकरणे वगैरे देत असतात आणि ते विचारतात की बा ह्याचं वर्ग समीकरणे कोणती, ह्या समीकरणामध्ये वर्ग समीकरणे कोणता आहे किंवा नाही आहे ते ओळखा म्हणून असेही सांगितलं जातो. तर त्यासाठी आपला मार्क चुकू नये त्यासाठी आता आपण समोर जाऊया. पुन्हा आपण पाहूया. आता पहा, सराव संच 2.1 पहा, सराव संच 2.1 त्याच्यामधलं पहिलं आहे कोणतेही 2 वर्ग समीकरणे लिहा. एक नंबर, कोणतेही 2 वर्ग समीकरणे लिहा. वर्ग समीकरणे लिहा. चला आपल्या मनाने लिहूत आपण आता. तर एक उत्तर 1 पहा 2x वर्ग प्लस 15x प्लस 4 बरोबर 0. हे एक वर्ग समीकरण झालेलं आहे. तसंच आपल्या मनाने लिहायचे. पहा 4x वर्ग प्लस 4x प्लस 0 बरोबर 0 किंवा असे लिहू शकतो आपण 1. ठीक आहे, हे एक झाले. त्याच्यानंतर पुन्हा मनाने सांगितले म्हणून आपण लिहू शकता. फक्त त्याची कोटी 2 यायला पाहिजे. कळलं ना? त्या समीकरणाची कोटी आपल्याला 2 यायला पाहिजे. चला 3x वर्ग प्लस 3x प्लस 2 बरोबर 0 हे आपल्या मनाने आपण लिहिलेले आहेत. आता पहा पुन्हा समोरचा खालील प्रश्न काय, खालील समीकरणापैकी वर्ग समीकरण कोणते ते ठरवा. आता आपण पाहूया मेन आपल्या पुस्तकामधील उदाहरणाकडे वळूया. चला, खालील समीकरणापैकी वर्ग समीकरणे कोणती ते ठरवा. वर्ग समीकरणे आपण डायरेक्ट लिहू. वर्ग समीकरणे कोणती ते ठरवा. चला, एक नंबर दिलेला आपल्याला x चा वर्ग प्लस 5x वजा 2 बरोबर 0. तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वर्ग समीकरण आहे किंवा नाही आहे ते ठरवायचे. ते कशामुळे आहे किंवा नाही आहे पहा. इकडे पहा, याचा सहगुणक 1 असतो, काय नसतो म्हणजे 1 असतो. हा, म्हणून आता आपल्याला पाहायचंय. बघा आता ज्याची कोटी 2 येते तो वर्ग समीकरण आहे. म्हणून पहिलं आहे याचं उत्तर, पहिल्याचं वर्ग समीकरण आहे. चला नंबर 2, y चा वर्ग बरोबर 5y वजा 10. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, थोडं आपल्याला कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. त्याच्यामुळं आपण आधी ही क्रिया करूया. पहा इकडं y चा वर्ग बरोबर, आता आपल्याला बरोबर नाही. पहा ह्या 5y ला आपल्याला इकडे घेऊन जायचं. इकडे धनमध्ये आहे, इकडे ऋण होईल. ऋण 5y पुन्हा ऋणचे आहे ऋण धन होईल. त्याच्यामुळे बरोबर 0. म्हणून वर्ग समीकरण आहे ना वर्ग समीकरण. उत्तर वर्ग समीकरण आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आता इथून आपल्याला थोडंफार वेगळं विचारणार आहे. 3 नंबरचं पाहूया. चला पहा, थोडं डिफिकल्ट आहे. y चा वर्ग प्लस 1y बरोबर 2
आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही असं मानून चालता इथं तर कोटी 2 आहे म्हणून हा वर्ग समीकरण आहे म्हणून असं गृहीत धरता. पण तसं नाही विद्यार्थी मित्रांनो. पहा पुन्हा त्याला सोडवायचं आहे व्यवस्थित. उदाहरण नंबर 3, y चा वर्ग प्लस काय आहे मग y चा वर्ग वाय बरोबर 2. तर विद्यार्थी मित्रांनो, असा प्रश्न आल्यानंतर आपण म्हणता की याची कोटी तर 2 आहे, मग हा वर्ग समीकरण आहे म्हणून लिहून टाकता, पण चुकता. पण असं करण्या अगोदर आपण आधी चांगल्या खाली जो आपल्याला चल दिलेला आहे वाय जो आहे त्याला वर घेऊन जा आधी. बिना हे करण्याअगोदर अगोदर व्यवस्थित विचार करून पहा की उदाहरण काय म्हणते आपल्याला. चला तर आपण काय करूया, वायला आता ह्या समीकरणाला पूर्ण समीकरणाला वाय ने गुणू. चला पहा उत्तर आहे. पहा आता हे वाय चा वर्ग गुणिला वाय प्लस 1y त्याच्यानंतर इथं गुणिला वाय बरोबर 2. हा झालं. पुन्हा पहा आता इथं पहा वायचा गुणले नंतर वायचा घन प्लस आता इथं किती वाय 2y म्हणजे इथं गुणायचंय. चला आता इथं पुन्हा होईल 2y बरोबर 2. त्याच्यानंतर वायचा घन प्लस 2y बरोबरला इकडे घेऊया वजा 2 बरोबर 0. तर हे आपलं समीकरण जो आहे तो सामान्य आपल्या तो जो समीकरण आहे त्या वर्ग समीकरण नाही आहे, त्याचं कोटी 3 आलेले आहे. तर इथे लिहायचंय की हे समीकरण वर्ग समीकरण नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, आता समोरची क्रिया आहे आपण पाहूया. जराशी मी साफ करतो. आता समोर जे उदाहरण आहे ते एकदम सोप्या पद्धतीचे आहे. तसे सोडवण्या अगोदर आपण काही त्यांचे वगैरे वर्ग समीकरण खालील समीकरणे ax वर्गचा bx प्लस सी बरोबर 0 या स्वरूपात लिहा अशी आहे. प्रत्येक एबीसीच्या किमती त्या कशा लिहायच्यात आणि कशा सोडवायच्या ते आपण आता पाहणार आहोतच. मी त्याच्या अगोदर तुम्हाला थोडंफार सांगत आहे, त्याच्यामुळं की तुम्हाला समजाव, त्याच्यामुळं काय हार्ड जाऊ नये. आता लिहूया खालील समीकरणे. पहा नंबर 3 चा प्रश्न जो आहे, खालील समीकरणे ax चा वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 ह्या स्वरूपात लिहा. प्रत्येकातील a, b, c च्या किमती ठरवा. पहा आता इथं आपल्याला समीकरण दिलेलं आहे. तर पहा एक नंबर 2y बरोबर 10 वजा
वायचा वर्ग. आता ह्याला आपल्याला आता जो समीकरण आहे इथं दिलेला आपल्याला वर्ग समीकरण जो आहे त्याला आधी आपल्या चा वर्ग ह्या पद्धतीनुसार मांडून घेऊया. इथं लिहितो मित्रांनो. चला खालील समीकरणे चा वर्ग चा वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 या स्वरूपात लिहा व प्रत्येकाची abc च्या किमती ठरवा. तर पहा एक नंबरचा जो आहे 2y बरोबर 10 वजा y चा वर्ग. तर आपण ह्याला आता ह्याच्यानुसार लिहूया. चला ह्या समीकरणानुसार मांडूया. चला बघा 2y चा वर्ग 10. बघा y चा वर्ग कुठं आहे तर चला y चा वर्ग तो इकडं आला तो धन झाला त्याच्यामुळं आता पहा पुन्हा 2y च्या जागेवर 2y बरोबरच्या ठिकाणी बरोबर नाही आधी 10 ला इकडे घेऊन गेले तर काय आहे धन आहे तो इकडे आल्यानंतर ऋण 10 होईल तर बरोबर 0. आता आपल्याला ABC च्या किमती लिहायच्या A B आणि C. आता पहा बघा A म्हणजे काय आहे पहा इथं A म्हणजे काय आहे A म्हणजे 1 आहे काय नाही म्हणजे 1 आहे. चला B म्हणजे काय आहे B म्हणजे 2. आता C म्हणजे काय आहे वजा. तर हा समीकरण आपला आता झालेला आहे. आता दोन चला आपण आता पाहू वरील समीकरणासमोर दिलेल्या चलांच्या किमती त्या समीकरणाची मुळे आहेत की नाही ते ठरवूया आपण. तर चला x बरोबर 1 ठेवू. स्टार्टिंगला आपण x बरोबर 1 ठेवू. तर x आहे इथं म्हणून 1 चा वर्ग प्लस इथं 4 इथं एक्सच्या ठिकाणी आपल्याला 1 ठेवायचंय म्हणून आता पुन्हा वजा 5 बरोबर 0. तर आता इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता पाहतो आपण 1 चा वर्ग 1 आता प्लस बघा गुणाकार 4 1 4 पुन्हा वजा 5 बरोबर 0. त्याच्यानंतर आता पहा बघा आता 4 आणि 1 किती 5 पुन्हा 1 5 बरोबर 0. आपण 4 आणि 1 ची आधी बेरीज केली आहे तो आपण ह्याच्यानुसार म्हणजे आता 1 आणि 4 ची आपण बेरीज केली आहे. आता पहा पुन्हा आता पहा 5 0 पुन्हा बरोबर 0 म्हणून हे समीकरणाची उकल आहे. आता पाहूत आपण x बरोबर वजा 1 म्हणून ठेवून पाहू वजा 1 ठेवून पाहू म्हणून इथं लिहू आपण वजा 1 चा वर्ग बरोबर प्लस पुन्हा 4 इथं वजा 1 त्याच्यानंतर इथं काय वजा 5 बरोबर 0. तर पहा विद्यार्थी मित्रांनो आता चला विद्यार्थी मित्रांनो आता -1 घेऊन पाहू. त्याच्यासाठी आपण -1 चा वर्ग प्लस 4 -1 वजा 5 बरोबर 0. आपण जसे तसं आपण ठेवलं आहे या समीकरणाच्या इथे ठीक आहे. आता पहा पुन्हा बघा -1 प्लस 4 4 1 4 वजा 5 बरोबर 0. आता पहा पुन्हा विद्यार्थी मित्रांनो प्लस आणि हे काय वजा आणि प्लस यांची काय होणार यांची वजाबाकी होणार आणि पुन्हा मोठ्या संख्येचं चिन्ह. तर आपण वजाबाकी करूया यांची. चला 4 मधून 1 गेला तर किती होते 3 3 उरले. त्याच्यानंतर आता वजा 5 मोठ्या संख्येत चिन्ह दिलं आपण प्लस बरोबर 0. त्याच्यानंतर आता पहा 3 - 5 ते 2 बरोबर 0. म्हणून आता ही उकल नाही आहे. ही समीकरणाची उकल नाही.
दोन नंबर वर्ग समीकरणे त्याच्यामधलं सराव संच 2.1 मधला क्रमांक 5 चा जर x बरोबर 3 हे kx चा वर्ग वजा 10x प्लस 3 बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ असेल तर k ची किंमत किती हे आपण आता पाहूया. चला त्यासाठी x बरोबर 3 घेऊया. आपण इथं आपल्याला ओळखण्यासाठी लिहून घेऊया x बरोबर 3 घ्यायचे. तर आता समीकरण लिहू आपण आता की x चा वर्ग वजा 10x प्लस 3 बरोबर 0. आता आपला हा समीकरण इथं झालेला आहे. तर आपण लिहिले आहे. आता पाहूया आपण x च्या ठिकाणी 10 ठेवूया. चला हे आता x आहे तर म्हणून 3 चा वर्ग वजा 10 कंसामध्ये 3 प्लस 3 बरोबर 0. इथं आपण कंस काय घेतले आहे तर आता x असल्यामुळे ह्यांचा इथं काही संबंध नाही म्हणजे गुणाकारचा संबंध असतो म्हणून इथं आपण कंसामध्ये घेतलेला आहे. ठीक आहे. चला नाहीतर असं म्हणल्यावर 103 होईल तो किंवा आपला इथं म्हणजे चुकून जाईल समीकरण. चला तर आता हे आता 3 चा वर्ग 9 वजा 10 30 प्लस 3 बरोबर 0. इथपर्यंत काढले मित्रांनो. तर आता समोर जाऊया की नाही 9 वजा आता इथं काय आहे मित्रांनो एक वजा आहे आणि एक प्लस आहे म्हणून त्याची काय होणार त्यांची वजाबाकी होणार. तर मोठ्या संख्येचं चिन्ह मोठी संख्या कोणती आहे वजा म्हणून वजा दिलंय इथं मग 27 आता यांचे झाले आहे त्याच्यामुळे बरोबर 0. आता पहा विद्यार्थी मित्रांनो आता इथं एक गोष्ट आहे. आता पहा आपल्याला आता आता k बरोबर असं लिहूया. चला k बरोबर आता आपल्याला ह्या समीकरणा इकडे घेऊन जायचे त्याच्यामुळं हा समीकरण इकडे आल्यानंतर इथं गुणाकारामध्ये आहे त्याच्यामुळं ह्याच्या खाली 9 जाते. ठीक आहे. काय कळालं. आता k बरोबर 9 त्रिक 27 म्हणजे 3 k बरोबर 3 म्हणजे ह्या समीकरणाची जो समीकरण आहे याची किंमत आहे की ची किंमत म्हणून इथे लिहू आपण या समीकरणाची k ची किंमत म्हणून घेऊया किंमत बरोबर k बरोबर 3 अशी येईल. झालं कळालं काय? चला लाईक करा आणि